सर एआयच्या दुनियामध्ये मुलांनी काय काय शिकलं पाहिजे जे की एआयला म्हणजे त्यांच्यासाठी एआय सोपं आहे? बरोबर. आता एआयच्या दुनियेमध्ये असं कोणतं स्किल शिकलं पाहिजे मुलांनी, बरोबर. मार्केटिंग हे असं स्किल आहे ना की हे न मरणार आहे. म्हणजे जोपर्यंत बिझनेस आहे तोपर्यंत मार्केटिंग कधी मरणार आहे का? तर मरणार नाही. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं मार्केटिंग हे स्किल आहे आणि आपल्याला जन्मतःच ते मिळालंय. एव्हन आपण कोणतीही वस्तू घ्यायला गेलो तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बार्गेनिंग करतो. समजा तुम्हाला 10 रुपयाची वस्तू जर कोणी विचारली तर आपण म्हणतो 8 देणार का, बरोबर. म्हणजे मार्केटिंग आपल्या ब्लड मध्ये आहे. पण त्या गोष्टीला आपण कधी विचार करतो का की अरे मला ते मार्केटिंग येऊ शकतं? आणि सगळे म्हणतात की मार्केटिंग ब्लड मध्ये पाहिजे. मार्केटिंग सगळ्यांच्याच ब्लड मध्ये असतं, पण आपण तसा कधी विचार नाही करत. आता कसं असतं, मार्केटिंग पहिलं ऑफलाईन मार्केटिंग म्हणजे जसं फील्डवर मार्केटिंग वगैरे होतं, बरोबर. आता ते काय झालं, अपग्रेड झालंय, ते डिजिटली झालंय. म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण मोबाईलवरती रील बघतो. म्हणजे सगळ्यात जास्त ऑडियन्स कुठे आहे तुमचा? फेसबुक, इंस्टा असेल, म्हणजे भरपूर ठिकाणी तुमचा ऑडियन्स आहे, बरोबर. मग तुम्ही जर अशा ठिकाणी, जर गर्दीच्या ठिकाणी तुम्ही जर तुमचं ऍड घेऊन चाललाय, तुम्ही जर तुमचं एक करिअर आहे, करिअरची सुरुवात करताय, तर तुमचं करिअर काय सिक्युअर आहे. त्याचबरोबर आता बघायला गेलं एआय म्हणजे बऱ्याच लोकांचं जॉब गेलं. म्हणजे पुण्यामध्ये बघितलं असेल तर ऑफिशियली 1 लाखपेक्षा जास्त लोकांचं जॉब गेलं. काय गेलं तर त्या लोकांकडे त्या लोकांचं स्किल नाहीये. त्या लोकांनी स्वतःला अपग्रेड नाही केलं. एआय बरोबर कधी मॅच नाही झाले. म्हणजे समजून घ्यायचं, जर एआय बरोबर जर तुम्हाला मॅच व्हायचं असेल, एआय जर कॉम्पिट करायचं असेल, तर तुम्हाला बघावं लागेल की बाबा आता सध्या ट्रेंड कशाचा आहे आणि आता सध्या मार्केटमध्ये असं कोणतं स्किल आहे जे जर मी शिकलो तर माझं करिअर सिक्युअर होईल. म्हणजे पुढच्या जर 15 वर्षात जर विचार करताय तुम्ही किंवा 50 वर्षाचा विचार करताय तर तुम्ही मार्केटिंग बरोबर जाऊ शकता. कारण हे एकमेव असं फील्ड आहे की ज्याच्यातून तुम्हाला हायपिंग सॅलरी मिळेल का? तर मिळेल. हा, ज्याला खरंच हार्डवर्क करायची गरज आहे. पण तुम्ही कंट्रोल पॅनल असेल, VSL म्हणजे कंट्रोल पॅनल असेल, असे भरपूर सारे जे इलेक्ट्रिक बोर्ड असतील, कंट्रोल पॅनल असेल, अशा ठिकाणी पण रोबोटिक असेल, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करिअर करू शकता का? करू शकता. पण ज्याला हार्डवर्कची काय सवय आहे किंवा त्याला आवडतं करायला, ज्याला असं वाटतं की नाही सर मी हार्डवर्क नाही करू शकत, तर तुम्हाला हा एकमेव असा पर्याय आहे की बाबा ह्याच्यामध्ये एआय जरी आलं तरी काही प्रमाणात येईल, पण तुमचा जॉब नाही जाणार. कारण आता तुम्ही असं एकतर बघितलं का मुलं की एआय मुळे डिजिटल मार्केटर काढले? शक्य नाही. का? तर एआय जरी आलं तर त्याचं मार्केटिंग करायला कोणतरी पाहिजे ना. तो एक डिजिटल मार्केटर आहे. त्याच्यामुळे हे एक सेफ करिअर आहे आणि 100% सगळेच करू शकतात. ज्याचं 12 झालंय, 8 झालंय, कॉमर्स, डिग्री, डिप्लोमा झालंय, ज्याला असं वाटतं खरंच हा सर मला हायपिंग सॅलरी घ्यायची, 100% करू शकतात.